गॅस सिलेंडर महाग झाला, बाजारात भांडेही महाग. पण थांबा, आता याचा खर्च तुमच्यावर नाही, कारण सरकारनं आणली आहे फ्री किचन भांडी योजना. होय, संपूर्ण फ्री. तुमच्या घरात नवीन भांडी येणार आहेत, तेही ₹1 खर्च न करता. कसं मिळवणार? पात्रता काय आहे? आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींना आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता मोफत किचन किट मिळणार आहे. कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणींना मिळणार, कशा प्रकारे मिळणार, त्यासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय असेल, याचीच माहिती आपण पाहणार आहोत. राज्यातील लाडक्या बहिणींना राज्य सरकारने भरपूर योजना सुरू केलेल्या आहेत. या अंतर्गत लाडकी बहीण योजना असेल, त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी खूपच लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यांना महिन्याला ₹1,500 मिळतात. आणखीन काही योजना, आजची अन्नपूर्णा योजना, या अंतर्गत देखील राज्यातील बहिणींना 3 मोफत गॅस येणाऱ्या मिळतात. आता त्यांना किचनमधलं साहित्य देखील मोफत मिळणार आहेत. त्याचेच पूर्ण विश्लेषण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांमध्ये किचन सेट वाटप, सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक मदत आणि आरोग्य सुविधांचा समावेश आहे. या सर्व योजनांमुळे बांधकाम कामगाराच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. किचन सेट वाटप योजना. महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी किचन सेट वाटप योजना सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना काही काळ स्थगित करण्यात आली होती. मात्र आता ही योजना पुन्हा सुरू होत आहे. या महिन्याच्या अखेरीस नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन सेटअप वाटप करण्यात येणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला होता. मात्र अनेक पात्र कामगार अद्याप या लाभापासून वंचित आहे. त्यासाठी ही योजना पुन्हा सुरू होत आहे. लाडक्या बहिणी आनंदी होणार आहे, कारण की आता राज्यातील लाडक्या बहिणींना किचन किट मोफत मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच किचनमध्ये शोभा भरून दिसणार आहे. लाडक्या बहिणींना भरपूरच याचा फायदा होणार आहे. किचन म्हणलं की स्वयंपाक म्हणलं की मसाला म्हणलं की भाज्या आणि यासाठी लागणाऱ्या वस्तू लागतात. त्या वस्तू देखील राज्य सरकार देणार आहेत. त्यामुळेच नक्की लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी समोर येत आहे. किचन सेटअपमध्ये दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असणारी विविध उपकरणे व साहित्य देण्यात येणार आहे. या साहित्यामुळे कामगार कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात सुलभता येणार आहे. स्वयंपाकघरातील कामे सोपी होणार आहेत. तर स्वयंपाकघरातील शिवाय महागाईच्या काळात कामगारांना किचन साहित्य खरेदी करण्याचा आर्थिक भार कमी होणार आहे. मित्रांनो, सामाजिक सुरक्षा योजना. बांधकाम कामगारांसाठी मंडळाने विविध सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये विवाह सहाय्य योजनेचा महत्त्वपूर्ण समावेश आहे. या योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांच्या विवाहासाठी ₹30,000 आर्थिक मदत केली जाते. हे सहाय्य विवाह खर्चाचा काही भार कमी करण्यास मदत करते. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत कामगारांना निवृत्तीवेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या योजनेमुळे वृद्धापकाळात कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. तसेच जीवन विमा आणि सुरक्षा विमा योजनांद्वारे कामगार व त्यांच्या कुटुंबियांना अनपेक्षित संकटापासून संरक्षण मिळणार आहे. आता शैक्षणिक मदत देखील होणार आहे, ते बघूया. शैक्षणिक मदत. बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मंडळाने विशेष तरतूद केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना ₹2,500 ते ₹10,000 पर्यंत शैक्षणिक मदत दिली जाते. या मदतीमुळे पुस्तके, गणवेश, शालेय साहित्य यांसारख्या शैक्षणिक खर्चांचा बोजा कमी होतो. शिक्षणाच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना चांगले भविष्य घडवता येईल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे. आरोग्य सुविधा. आरोग्य हे मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचे घटक आहे. हे ओळखून मंडळाने कामगारांसाठी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. तर नैसर्गिक प्रसूतीसाठी ₹15,000 तर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी ₹20,000 मदत दिली जाणार आहे. या मदतीमुळे प्रसूती काळात होणारा खर्च भागवता येतो. तर मित्रांनो, गंभीर आजारासाठी ₹1,00,000 वैद्यकीय मदत दिली जाते. या मदतीमुळे महागड्या उपचारांचा आर्थिक भार कमी होतो. कामादरम्यान अपघात झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ₹2,00,000 मदत दिली जाते. या सर्व आरोग्य सुविधांमुळे कामगारांना आरोग्य संरक्षण मिळते. महाराष्ट्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे बांधकाम कामगारांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. किचन सेट वाटप, सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक मदत आणि आरोग्य सुविधा या योजनांमुळे कामगारांना आर्थिक व सामाजिक संरक्षण मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी सर्व पात्र कामगारांनी पुढे यावे आणि नोंदणी करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींना कशा प्रकारे मधलं किट ओपन मिळणार आहे. तर मित्रांनो, असे व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन योजनांचा फ्रीमध्ये लाभ होईल. तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि